रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गत 1 वर्षापासून सातत्यानं ड्रग्ज विरोधी केसेस केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक जे ड्रग्ज आहेत, गांजा आहे, अफवा आहे, चरस आहे किंवा MD सारखे ड्रग्ज आहेत, यांची जप्ती केलेली आहे. अनेक लोकांना याच्यामध्ये अटकसुद्धा केलेली आहे. परराज्यामधले जे काही ड्रग्ज पुरवणारे इसम आहेत, त्यांनाही सुद्धा जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. परंतु ह्यामध्ये जे ड्रग ॲडिक्शन ज्यांच्यामध्ये होतं, ज्या खास करून तरुण वर्गामध्ये, त्यांच्यामध्ये जनजागृती यावी ह्या उद्देशाने आम्ही एक जनजागृती अभियानसुद्धा सुरू केलेलं आहे. अशा प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनापासून त्यांनी दूर राहावं आणि त्यांच्या स्वतःचा जो विनाश आहे तो टाळण्यासाठी त्यांनी पुढे यायला पाहिजे, अशा प्रकारचं आवाहन करणारे आम्ही काही चित्रफिती तयार केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही अशा प्रकारची एक चित्रफीत आम्ही आमच्या YouTube चॅनलवरती प्रकाशित केलेली आहे आणि अशा इतरही सुद्धा चित्रफीत तयार करून लोकांच्यामध्ये, तरुणांमध्ये जनजागृती आणण्यासाठीच आम्ही काम करणार आहोत. धन्यवाद. सुबुद्धी कार्यक्रमासंदर्भात नेमकं काय सांगा? याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आम्ही करत आहोत. एक तर आम्ही गाव पातळीवरती किंवा शहर पातळीवरती तरुणांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी शाळा कॉलेजेसना भेटी देणं, तिथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, त्यांना ड्रग्जसारख्या व्यसनांमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याच्याबद्दल त्यांना जागृत करणं, हा सर्व बाबी आम्ही सातत्याने करत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून लोकांच्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर असल्यामुळे आणि यूट्यूबसारखे जे सोशल मीडियाचं माध्यम आहे त्याचा वापर आम्ही जनजागृतीसाठी करत आहोत. हीच क्लिप आम्ही आमचं जे ऑफिशियल फेसबुकचं अकाउंट आहे, इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, त्यावरती सुद्धा आम्ही प्रकाशित केलेली आहे आणि मला खात्री आहे की त्या माध्यमातून तरुणांमध्ये जागृती होऊन अशा प्रकारच्या व्यसनांपासून ते दूर राहतील.